हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आणि आज माझा दिवस ना किचनमधून सुरू झाला. म्हणजे धनुषला टिफिन द्यायचा होता आणि आज म्हटलं त्याला चपाती करावी म्हणून छान अशी एक चपाती करून घेतली. आणि मी ह्याच्या आधी ना त्याला जाम सेपरेट डब्यामध्ये द्यायचे, पण आज म्हटलं रोल द्यावा, कारण त्याने टिफिनचं झाकण एक हरवून आलं आहे स्कूलमध्ये आणि ते मला काय अजूनपर्यंत भेटलेलंच नाही आहे. आणि खूप जणांच्या मागच्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की तू प्लॅस्टिकचा डबा त्याला देऊ नकोस. तर मागच्या संडेला आम्ही खूप 4-5 दुकानं शोधली, पण आम्हाला काय स्टीलचा टिफिन भेटला नाही. म्हणजे जसा आम्हाला हवं होता ना, बाहेरून प्लास्टिक आणि आतून स्टीलचं कोटिंग असा टिफिन हवा आहे त्याच्यासाठी, आणि छोटाच पाहिजे, इतका मोठा पण नको. पण स्टीलचा टिफिन कुठंच भेटला नाही. तर म्हटलं आपण बघूयात, अजून सर्च करूयात कुठंतरी, किंवा मग ऑनलाईनच घेता येईल. त्याचं टिफिन पॅक केला, बॉटल वगैरे भरली, आणि हे रोजचं धनुचं काम असतं बरं का, टिफिन बॅगमध्ये टिफिन आणि बॉटल ठेवून द्यायचं. पण आज तो अजूनपर्यंत झोपलाच होता, तर म्हटलं ठीक आहे असू देत. त्याला पण कधी कधी उशीरपर्यंत झोपायची इच्छा होते, तर म्हटलं झोपू देत. आपल्याला पण कधी कधी लवकर उठायचा कंटाळा येतो आणि त्याला तर काय रोजच उठून जायचं आहे स्कूलला, त्याच्यासाठी म्हटलं थोड्या वेळ झोपू देत अजून. तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि मग त्याला उठवायचंच होतं, पण म्हटलं आधी आपण चहा घेऊयात आणि मग त्याला उठवता येईल. आणि दुधावरची साय पण काढायची राहिली होती. आणि हे रोजचं सकाळचं ठरलेलं काम असतं बरं का, चहा ठेवायच्या आधीचं. म्हणजे एकीकडे चहा ठेवायचा, म्हणजे जो आपण काळा चहा करतो तसा करून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मग दुधावरची साय वगैरे काढायची, असं हे रोजचं शेड्यूल असतं. पण आजकाल आमचं दूध खूपच पातळ येतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त दुधाचा चहा करतो, असं पण कधीतरी होतं. दुधावरची साय काढून ठेवली, भांडं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, आणि मग मी मस्त असा चहा घेतला आणि धनुषला उठवलं, त्याचं आवरलं आणि त्याला स्कूलमध्ये सोडून आले. आणि मला आज खूप भरभर कामं आवरायची होती, कारण आज गावाला जाण्यासाठी निघायचं होतं. नक्की कन्फर्म होतं आहे का नाही माहीतच नव्हतं मला, पण बघू अजून पुढे काय होतं आहे ते. मग बाहेरचे कपडे काढायला घेतली ना, म्हणजे 9:15 9:30 तर वाजतातच नाही का बाहेरचे कपडे वगैरे काढायला, पण एवढी त्याच्यावरती धूळ चढलेली असते ना की काय सांगायलाच नको. आज होता शुक्रवार, मग मला देवांना आंघोळ पण घालायची होती, पण त्याच्या आधी म्हटलं आपण किचन क्लीन करून घेऊयात. कारण मी आधीच्या पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत किचन क्लीन होत नाही, म्हणजे बेसिनमधली भांडी वगैरे सगळी घासून होत नाही, तर तोपर्यंत मी देवपूजा करायला जात नाही. मग पहिली सगळ्यांदा किचनवरचा पसारा आवरून घेतला, भांडी क्लीन करून घेतली, बेसिन वगैरे स्वच्छ घासून घेतलं, आणि मग बेसिन धुवून पण घेतलं. आता जोपर्यंत किचन असं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत देवपूजा करायला मन पण लागत नाही. म्हणजे बेसिनमध्ये तशीच खरकटी भांडी वगैरे ठेवायची आणि देवपूजा करत बसायची, हे काय मला आवडत नाही. पटकन बेसिन धुवून घेतलं स्वच्छ असं, आणि भांडी झाल्याच्या नंतर मी नेहमीच, म्हणजे दिवसभरात पण कधी भांडी घासली ना की लगेच घासणी अशी ना एकदम पिळून ठेवते घट्ट. म्हणजे काय होतं ना, त्यात जरी थोडंसं काय अडकून बसलं असेल ना तरी स्मेल येत नाही, म्हणून मला ही पहिल्यापासूनच सवय, घट्ट असं पिळून ठेवते. जे ती वाईप्स आहे ना ती पण मी रोजच्या रोज अशी क्लीन करत असते, आणि 2-3 दिवसातून एकदा ना साबण आणि ब्रश लावून तिला घासत असते, त्याच्यामुळे ती काय चिकट वगैरे होत नाही आणि त्याचा स्मेल काय येत नाही. आणि मग ते धुवून झालं ना की हँडवॉश पण करून ठेवते. म्हणजे वाईप्सला पण जे माझ्याकडे संतूरचा हँडवॉश आहे ना ते पण त्याने पण वॉश करून घेते, म्हणजे त्याचा स्मेल काय येत नाही, स्मेल खूप छान येतो. देवपूजा करायची होती म्हणून देवाचं जे तामान वगैरे असतं ना ते घेतलं, आणि मी काय करते, देवपूजा झाली ना की तामांना ह्याने पितांबरीने घासून ठेवते, आणि मग जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत असंच वरती ठेवून देते, आणि मग सुकल्यानंतर ना जिथल्या तिथं ठेवून देते, असं करते. त्याच्यामुळे ना तामान एवढं काय पटकन खराब होत नाही. आणि मग जेव्हा पूजा करायला घ्यायची असते ना तेव्हा नुसतं असं वॉश करायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि मग देवांची पूजा करायची, असं असतं माझं, म्हणजे ठरलेलं आहे पहिल्याचपासून. देवपूजा करायला घेतली. पहिलं तर देवाचं वस्त्र वगैरे काढून घेतलं, म्हणजे देव सगळे बाजूला खाली काढून घेतले, वस्त्र वगैरे चेंज केलं, आणि देवघर पुसून पण घेतलं छानसं. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण म्हणजे पूजा करतोय आपण त्यावेळेस ना टी व्हीवरती देवांची गाणी लावायची, म्हणजे आपलं मन ना खूप एकाग्र होतं. असं होतं ना की कधीतरी मन भरकटतं, म्हणजे हे प्रत्येकाचंच होतं. देवपूजा करत असताना मन इकडून तिकडं तिकडून इकडं असं होत असतं. म्हणजे मी तर पर्सनली माझं सांगते, पण मी काय करते माहिती आहे का, आता जसं असं मनात काय विचार येऊ नयेत, फक्त आपण जे काम करतो त्याच्यावरतीच आपलं लक्ष केंद्रित राहावं, म्हणून मी टी व्हीवरती ना देवांची गाणं लावते. आपसुकच आपण ना ती गाणी गुणगुणायला लागतो आणि आपण त्याच्यामध्ये अधिकच रमत जातो. त्याच्यामुळे आपल्याला जे काम करतोय ना त्याचं अजूनच वाढतं, म्हणजे काम करण्याची जी क्षमता असते ना ती अजूनच वाढते असं मला वाटतं. आणि देवपूजा नेहमी एकाग्र असून करावी, म्हणजे आपण देवपूजा करतोय ना तर फक्त देवाचंच नामस्मरण आपण करत राहावं असं मला वाटतं. मग छान असं सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली. फक्त आंघोळ घातली, घासलं वगैरे काय नाही. आता म्हटलं मंगळवारी सगळ्यात देवांना छान असं घासता येईल, कारण जे पितळाचे देव आहेत ना ते थोडेफार काळपट पडतात जर नाही क्लीन केले तर.
म्हणून म्हटलं आता मंगळवारी छानसं क्लीन करता येईल. आणि जेव्हा आपण पूजा झाल्यानंतर ना आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावतो ना, तेव्हाची फिलिंग्स काही वेगळीच असते. म्हणजे मनच अगदी शांत होऊन जातं, पण कोणताच विचार येत नाही असं होतं. आज गावाला जायचं होतं आणि मी सकाळी काही हेअर वॉश केला नव्हता, कारण काय होतं ना, सकाळी लवकर आवरायची गडबड असते आणि आपले केस जर सुकलेले नसेल ना तर ते एकदम कसे तरी दिसतात. म्हणजे नाही का, धुतलेले असेल की एक शेपूट इकडं तर एक शेपूट तिकडं असं काहीचं होतं माझी केस तरी. म्हणून मग मी काय केलं, सकाळी फक्त आंघोळ करून घेतली आणि म्हटलं हेअर वॉश करता येईल. आणि चंपी करून असं बाहेर जायचं म्हटलं तरी मला अजिबात आवडत नाही. म्हणून मग मी दुपारी आल्यानंतर केसांना तेल लावून घेतलं आणि मग कपडे धुवून घेतली सगळी होती ती. आणि धनुचा युनिफॉर्म पण धुवून टाकला. मी त्याच्यासाठीच कपडे धुण्यासाठी थांबले होते. म्हटलं सगळीच एकसोबत कपडे धुवून टाकता येतील. आता आम्ही परत माघारी रिटर्न संडेलाच येऊन आल्याच्यानंतरनं कधी युनिफॉर्म धुणार वगैरे, कारण संध्याकाळच होणार आम्हाला बऱ्यापैकी यायला आणि आल्यानंतरनं धुवून काय ते सुकणार नाही. म्हणून म्हटलं आहे वेळ तर आपण धुवून टाकावं आणि गावाला जायच्या आधी आतमध्ये घरामध्ये ठेवेल, जेणेकरून त्याच्यावेळी धूर वगैरे बसणार नाही असं करून. आता गावाला जायचं म्हटलं की माझी नटण्याची माझं नटणं असतं ना ते खूपच वाढतं. मी ना असं घरामध्ये कधी नेलपेंट जास्त लावत नाही, फक्त असेल काही फंक्शन वगैरे लावायचं आणि लगेच मग हे करून टाकते, म्हणजे काढून टाकते. तर आज मग छानसं नेलपेंट लावून घेतलं आणि मग बॅग पॅकिंग करायला घेतली. आता बॅग पॅकिंग करायची म्हटलं ना तर ते काम ह्यांचं असतं, कारण ह्यांना आवडत नाही. म्हणजे मी काय करते, कपडे घेते आणि ठेवते, तसं नसतं त्यांचं म्हणणं की ती कपडे आहेत ना सगळी व्यवस्थित बॅगमध्ये बसली पाहिजेत. आणि मी जेव्हा भरते ना बॅग तेव्हा एकदमच पटकन वरती येते बॅग, कपडे काही सगळे बसत नाहीत. पण हे जेव्हा भरतात ना तेव्हा एकदम व्यवस्थित टापटीप मस्त भरतात. म्हणून हे मला सांगतात की तू फक्त जी कपडे न्यायची आहेत ना ती छोट्या छोट्या घड्या घालून ठेव, मग मी आल्यानंतर भरत जाईल, किंवा मग माझे सगळे कामं आवरल्यानंतर मग ते पण भरून घेतात असं होतं. आणि ह्यावेळेस ठरवलेलं की जास्त कपडे घ्यायचे नाहीत, फक्त 2-3 दिवसात जायचं आहे ना तर फक्त 2-3च ड्रेस नेऊयात आपण, जेणेकरून परत येताना ना मम्मी हे देते ते देते असं होतंच ना. म्हणजे माहेरून येताना आपण काही रिकामं येत नाही, हे खरं आहे ना. आणि मी सासरी येताना पण कधी रिकामे येत नाही, म्हणजे मला सासूबाई नेहमीच काही ना काहीतरी देत असतात, तशी मम्मी पण देतेच. आणि मग कसं मम्मीचं देणं जरा जास्त असतं, किंवा आपण पण गावाकडच्या वस्तू खायला खूप हावरे असतो, मग त्याच्यामुळे म्हटलं थोडीशीच कपडे घ्यावीत. कपडे सगळी साईडला काढून ठेवली, जी घालून जायची आहेत ना ते कपडे पण साईडला काढून ठेवली, जेणेकरून पटकन घालता येतील. आणि प्लॅन तर सक्सेस झालाच होता, म्हणजे 100% मी ह्यांना खूप कन्व्हिन्स केलं होतं की तुम्ही हाफ डे घेऊन घरी या, म्हणजे आपल्याला दुपारनंतरनं जाता येईल. पण त्यांनी काय असं लवकर ऐकलं नाही. म्हणजे खरंच त्यांना पण ऑफिसमधली बरीचशी कामं असतात, मग त्यातून पण त्यांना काही वेळ भेटत नाही घरी यायला लवकर. मग म्हटलं जाऊयात आपण पण, नको चिडचिड करायला, जेव्हा येतील चल म्हणतील तेव्हा आपण जाऊयात. पण त्यांचाच मला मेसेज आला की तू तुझं सगळं आवरून ठेव, मी येतोय घरी म्हणून. हे गोष्टीला वाजले होते म्हणजे 2:45-3 तर झालेच होते, म्हणजे त्यांचा मेसेज यायला. आणि त्याच्यानंतर मग मी लागले भरभर कामाला, कारण मग एक्साइटमेंट वाढली होती की फायनल आहे आपलं आज गावाला जायचं. धनुषला पण खूप मी असं नादवून ठेवलं होतं की चल धनुष आज आपण मामाच्या घरी जायचं आहे. पण म्हटलं जी काही बाकीची राहिलेली कामं आहेत ना ती करून घेता. सकाळी घासलेली भांडी होती ना ती मग किचनमध्ये मांडून घेतली. म्हटलं वरती जर ठेवली तर अशी धूळ बसेल, आणि गावावरून आल्यानंतर पण आपल्याला किती चिडचिड होते ना, म्हणजे घरात पसारा वगैरे बघितलं तर म्हटलं आपण क्लीन नीट टापटीप ठेवून जाऊयात, म्हणजे आल्यानंतर आपली काही जास्त चिडचिड होणार नाही. आणि धनुषीमध्ये लुडबुड चालली होती. दुपारच्या जेवणाची पण भांडी मी वॉश करून ठेवली. आणि काल ह्यांनी ऑफिसमधून येताना हे कवट आणलं होतं आणि त्यांना खायची खूप इच्छा होती, म्हणून त्यांना घरातला गूळ संपला होता, म्हणून येताना गूळ पण घेऊन आले होते. पण रात्री काय जमलंच नाही मला, कारण बाहेर पण गेलो होतो, स्वयंपाक करायला वगैरे वेळ झाला होता आणि लक्षात पण नाही राहिलं माझ्या, मी ते ठेवून दिलं होतं त्याच्यामुळे. मग आज म्हटलं गूळ वगैरे ठेवून देऊयात आणि कवट फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, म्हणजे येतोपर्यंत छान राहील, नाही तर त्याला बुरशी वगैरे चढायची परत आतून. आणि मी हेअर वॉश वगैरे केला होता आणि टिकली माझी पडून गेली होती, आणि नवीन टिकल्याचं पॉकेट मी काढलं होतं वरती, तर धनुषनं लगेच माझ्या कपाळाला टिकली लावायला घेतली. तर चला आता आम्ही सगळं आवरून झाल्याच्या नंतर गावाला जाण्यासाठी निघतोय. इथून पुढचा जो व्हिडिओ असेल ना तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात उद्या, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.